कल्याणमध्ये एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाच्या प्रकरणानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणात कराटे प्रशिक्षक गिरीश वाघमारे याच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून धक्कादायक माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीनं यापूर्वीही एका मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच आणखी काही मुलींसोबतही अशाच प्रकारचे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, नाहीतर कठोर शिक्षा करा, अशी आक्रमक भूमिका नगरसेवकांनी घेतली। तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आणखी काही पीडित मुली आहेत का याचाही तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान आरोपी कराटे प्रशिक्षक गिरीश वाघमारे याला पोलिसांकडून कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कल्याणमध्ये एक लहान मुलीवरती अत्याचार झाला। सदर प्रकरणाबद्दल आम्हाला माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने आम्ही आज इथे सिनियर पीआयांना भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन देण्यात आले की या नराधमावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी, कारण की अशा प्रकारे या संपूर्ण महाराष्ट्रात घडत आहे आणि आपल्या कल्याणमध्ये पण घडायला लागलेल्या आहेत। ह्या लहान मुलीला या सरांनी एक खेळायला मुली आलेत या बहाण्याने बोलवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने आम्ही आज सिनियर पीआयांना एक निवेदन देण्यात आलं की याच्यावरती कठोर अशी कारवाई व्हावी आणि अन्यथा ह्या गोष्टींना जी विकृती आहे या विकृतींना जर आळा बसला नाही तर यापुढे एक मोठं आंदोलन आम्ही करू, असं एक निवेदन सिनियर पीआयांना देण्यात आले। आत्ता आम्ही जी माहिती घेतली त्या माहितीवरून आम्हाला असं कळलं की या अगोदर पण या मुली बाबतीत या सरांकडनं असं म्हणजे हा प्रकार करण्यात आला होता आणि आम्हाला असं डाऊट आहे, अंदाजे की अनेक मुलींबरोबर असा हा प्रकार घडला असेल। म्हणून आम्ही सिनियर पीआयांना एक विनंती केली की त्याच्या पीसीमध्ये वाढ करण्यात यावी आणि कोर्टासमोर एक आपण आपलं निवेदन ठेवावं की बाबा आम्हाला अधिक तपासासाठी पीसीमध्ये वाढ देण्यात यावी, एवढी आम्ही मागणी केलेली आहे।